म्हसवड नगरी आज भक्तिरसात न्हाऊन निघाली. सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं या जयघोषात म्हसवडचा ऐतिहासिक रथोत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. आपल्या लाडक्या देवाला भेटण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली. सर्वजण दर्शन घेऊन गुलालाने न्हाऊन निघाले. चला तर पाहूया म्हसवडच्या रथोत्सवाची डोळ्याचे पारणे फेडणारी क्षणचित्रे. मानगंगेच्या तीरावर वाऱ्याने हलकेच पसरलेल्या गुलाच्या सुगंधासोबत सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं या गगनभेदी जयघोषात श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा भव्य रथोत्सव दिमाखात पार पडला. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातल्या लाखो भाविकांनी आज म्हसवड नगरीत ओसांडून वाहणारी श्रद्धेच्या कुंभमेळ्याचा अनुभव घेतला. सुमारे 5 लाख भाविकांच्या गर्दीत रथावर उडणाऱ्या गुलालाच्या लालीत जणू आभाळही तांबूस झाले होते. उत्सव मूर्तींचे आगमन झाले आणि भक्तिभावाचा महासागर ओसंडून वाहिला. सकाळपासूनच सालकऱ्यांच्या घरातून वाजत गाजत ढोल ताशांच्या नादात, शंखनादाच्या कंपनात उत्सव मूर्ती रथावर विराजमान झाल्या. दुपारी 2:45 ला जशी रथमिरवणुकीची सुरुवात झाली तशी मानगंगा किनारी उभी असलेली संपूर्ण नगरी जय सिद्धनाथ माता जोगेश्वरी च्या गजरात रोमांचित झाली. राजमाने घराण्याचा मान हीच खरी परंपरेची अखंड ज्योत. रथावर बसण्याचा मान यंदाही परंपरेप्रमाणे राजमाने घराण्यालाच मिळाला. अजितराव राजमाने, बाळासाहेब राजमाने, ॲडव्होकेट पृथ्वीराज राजमाने, सयाजीराव, तेजसिंह, शहाजीराजे, विश्वजित राजमाने यांचा मानाचा सहभाग ठरला. तर प्रशासनातून मंत्री जयकुमार गोरे, एसीडीओ उज्ज्वला गाडेकर, पोलीस उपविभागीय अधिकारी रणजित सावंत यांची उपस्थिती मोलाची ठरली. यामुळे रथोत्सवाला अधिकच भक्तिभावाचा आणि वैभवाचा सुवर्ण स्पर्श लाभला. सासन काट्यांचा मान म्हणजे शौर्य आणि श्रद्धेची संगमगाथा. देशभरातून आलेल्या मानाच्या सासन काट्या, ढालतुरे, निशाणे, रथासमोर नटलेल्या या सगळ्या पारंपरिक वैभवाने संपूर्ण मिरवणूक जणू इतिहासाच्या पानावर जिवंत झाली. मानगंगेच्या पाण्यामुळे मार्ग बदलला गेला, परंतु भक्तीचा ओघ कायम राहिला. नदीत पाणी असल्याने यंदा रथयात्रेला बायपास मार्गे सुरुवात झाली. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, महात्मा फुले चौक ते बस स्थानक असा मार्ग घेत रथ पुढे निघाला. रथावर उधळणाऱ्या गुलाल खोबऱ्याने संपूर्ण मार्ग जणू लाल गालिचाच बनून गेला. भाविकांनी नारळाची तोरणे, पैशांच्या नोटांची झूल, निशाण्यांचे मान अर्पण करत भक्तीचा महापूर आणला. नवस फेडण्याचा अनोखा पारंपरिक सोहळाही पार पडला. बायपास मार्गावर उजवी प्रदक्षिणा घालून तसेच माता सिद्धनाथाच्या बहिणी साडी चोळीचा मानाचा आहेर करून नवस फेडण्यासाठी मुलांना रथावरून खाली सोडण्याचा पारंपरिक सोहळा पाहून भाविकांचे डोळे पाणावले. रथाची नगर प्रदक्षिणा सुरू असताना म्हसवड नगरी भक्तीने संपूर्ण उजळून गेली. वडजाई ओढा, कन्या विद्यालय, लक्ष्मी आई, मरी आई अशा मार्गाने रथ पुढे निघाला आणि गुलालाच्या झुळझुळणाऱ्या फटांमध्ये न्हाऊन अखेर नगर प्रदक्षिणा पूर्ण झाली. पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यात्रेला उधाण पहाटेच्या पहिल्या किरणासोबतच श्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांब लचक रांगा लागल्या. रिंगावन पेठ मैदानातील यात्रा दिवसभर गर्दीने फुलून गेली. गोल पाळणे, मोदका कुवा, नाना नानी पार्क, मिठाईंचे स्टॉल, खेळणी इत्यादी पाहून नागरिक खुश झाले. मुलांच्या हसण्याने आणि भक्तीच्या गजराने संपूर्ण म्हसवड नगरी दिवसभर जणू जागावली गेली. भक्ती, परंपरा आणि वैभवाचा सोहळा यंदाचा रथोत्सव भक्ती, परंपरा, निष्ठा आणि भाविकांच्या अपार श्रद्धेमुळे ऐतिहासिक ठरला. सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं, सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं असं म्हणत संपूर्ण म्हसवड नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. आपण पाहत आहात भरारी वृत्तसेवा हा आपला YouTube चॅनल.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.